पूर्वी मला त्यांनी तिघांना माझ्या ताण लागली म्हणून माझ्या तोंडावर मुतले तिघ जण. माझ्या गाड्याचं ऊसतोड मुकादमानं अपहरण केलं होतं. अपहरण केल्यामुळं त्यानं मला फोन केला, मला मुकादमानं उचललंय आणि मारहाण करतोय, उचलीचे 1200 रुपये मागतो. म्हणलं मुकादमाकडनं फोन दे. मुकादमानं फोन न उचलता ते शिव्या देऊ लागला. मला ऐकू आलंय. त्याच्यानंतर त्यानं फोन घेतला, मुकादमानं शिवीगाळ केली. म्हणला माझे 1.5 लाख रुपये त्या गाड्याकडं, ते 1.5 लाख दे आणि त्या गाड्याला घेऊन जा. म्हणलं 1.5 लाख दिल्यानंतर सोडशील का? तर म्हणलं हो सोडतो. मग मी घरी आलो, 1.5 लाख कपाटातून पैसे काढले आणि 1.5 लाख घेऊन गेलो लवळला. त्यांनी सांगितल्या ठिकाणी लवळचा मसनवाट्यामध्ये या म्हणले. ते कारण ते ग्रामीण भाषेत मसनवाटा म्हणतात. मी मसनवाट्यात गेलो. तिथं 5 जण बसलेले होते, आमचे पावणे 3 गड्यासह. कायकड्याचा एक मुलगा लवळचा आणि मुकादमाच्या समोर रिव्हॉल्वर होता. मग मला खाली बस म्हणले. म्हणलं मला गुडघ्यामुळं बसता येत नाही, गुडघ्याच्या आजारामुळं. तर ते तेवढ्यामध्ये आजूबाजूला एकदम घनदाट झाडी आहे येड्याबाबळीची. त्याच्यातून एक 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 माणूस येऊ लागला हत्यारासह. मला डाऊट आला की हे मारण्यासाठी आणले. त्यानं मग मी झडप घालून ते रिव्हॉल्वर घेतला आणि पळून गेलो बाजूलाच झाडीमध्ये. माझ्या मागच आले, हसायला लागले. ते हसत हसत एक जणांना दगड मारला माझ्या डोक्यामध्ये. आणि दगड मारल्यामुळं मग मी ते खाली टाकून दिलं आणि मग माझ्या पायावर पाठीवर लाकडाने मारहाण सुरू केली. एवढी मारहाण केली. त्याच्यानंतर मला ढोरगाव शिवारात घेऊन गेले, धरणाच्या खालच्या बाजूला झाडीमध्ये. तिथे मारहाण केली. तेवढ्यात माझा फोन त्यांच्याकडे होता. ते माझ्या मुलाचा फोन आला. कोण आहे बोल म्हणले. मुलाला तोपर्यंत गाड्यानं सांगितलं होतं की साहेबांना ह्या कायकड्याच्या मुलांना उचलून अपहरण करून गेले कुठेतरी. त्यामुळं मुलगा म्हणला कुठे म्हणला की मी सांगितलं सैलानी भावाकडे. सैलानी भावाकडे म्हणल्यामुळं मुलगा आला 2-3 मुलं घेऊन. त्याला पाहून मला गाडीवर बसवलं, पळत निघाले. एका ठिकाणी गाळात गाडी फसल्या, स्लिप झाल्यामुळं मग मी पडलो गाळामध्ये. त्यावेळेस मुलानं मला धरलं आणि विचारलं काय झालंय. गप्प बस म्हणलो, काय नाही झालं, आपण पाहू नंतर पोलीस स्टेशनला गेल्यास, एवढं म्हणलो. तत्पूर्वी मला त्यांनी तिघांना माझ्या ताण लागली म्हणून माझ्या तोंडावर मुतले 3 जण. त्यांना ओळखतो मी. आणि 2 जणांना त्यांचे अंडर पॅन्ट काढून माझ्या कानामध्ये त्यांनी अवघड जागा संभोग केल्यासारखी घातली. त्यामुळं मी तिकडेच आत्महत्या करणार होतो. पण मुलांना मला पोलीस स्टेशनला घेऊन आलं. पोलीस स्टेशनला घेऊन येत असताना शेख राजू शेख बाबू राहणार मंजरत तालुका माळवा मुकादम हा रस्त्यात भेटला गाडीवर. त्यास मग धरलं आणि माझ्या मुलासोबत 3 मुलं होते, 3-4. त्यांनी त्याला गाडीवर घेतलं आणि पोलीस स्टेशनला हजर केलं. त्यानंतर मला तिथं हजर असलेल्या जमादारांनी MLC देऊन दवाखाना पाठवलं. दवाखान्यात सलाईन लावून नंतर मला बीड येथे रेफर केलं. मी आता सध्या वार्ड नंबर किती आहे ICUमध्ये ॲडमिट आहे. माझ्या फासळीला मार लागलेला आहे, फ्रॅक्चर आहे. सगळं रक्त बंबाळ सांगाळलेलं आहे, रक्त माझ्या शरीरावर.